आपुलिया हिता जोवासे जगता आपुलिया हिता जोवासे जगता आपुलिया हिता जोवासे जगता आपुलिया हिता जोवासे जगता
पुत्र होती जे सतीत. दयाचा हरिक
ताळी ताळी टाळ मृदंग ताळी टाळ मृदंग ताळी आपुलिया हिता जुआसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकादिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्ती दासु अवधारी जोजी आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिमिया मज हृदयी सद्गुरु
जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी नागेंद्र हराय त्रैलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा हरी जय जय रघुवीर समर्थ आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता धन्य माता पिता तयाचिया माता पिता धन्य जो हिता आपुल्या जागता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र कुळी होती जे तयाचा हरिक वाटे देवा देवा तयाचा हरिक वाटे गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा घडो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज नैमित्तिक कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत संत हृदय सम्राट सकळ संत कंठवश्याम वैराग्य महामेरो कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम ज्यांची शक्ती आहे 4 वेदावरती गाता हा पंचम वेद निर्माण करते 4 पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून याच्यावर भूतलावर तुम्हा आम्हाला जडजीवाचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य रागरसिक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे एवढंच नव्हे तर संपूर्ण जगाला खाणारा काळ परंतु अशाही काळाच्या डोक्यावर पाय ठेवून कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तन करून दाखवणारे त्या ठिकाणी असणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी असणारा प्राण असे देव मानणे जग मानणे संत मानणे त्या ठिकाणी असणारे विश्व उद्धारक विश्वगुरु विश्वोत्तरक जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आणि कुळामध्ये सात्विक मुलगा जन्म आल्यानंतर त्यांचं कौतुक करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी त्याच्या माता पित्याला धन्यता दिली मुलगा जर त्या ठिकाणी सात्विक निघला हरिभक्त निघला देशभक्त निघला कर्तबगार निघला तर त्या ठिकाणी असल्या पद्धतीनं परोपकारी करणारा निघला कुलाचा उद्धार करणारा निघला मुलगा जर त्या ठिकाणी परमार्थिक निघल्यानंतर त्याला तर धन्यता आहेच आहे पण तुकोबरायांनी मूळ शोधलं महाराजांनी त्या ठिकाणी धन्यता दिली माता पित्याला धन्य माता पिता तयाचिया कोणाची माता पिता धन्य जो आपल्या हिताला जागतो त्याची तुकोबराय म्हटले मी त्याला धन्यता म्हणतो असं नाही तर त्याचा हरिक देवाला वाटतो आणि त्याचा हरिक देवाला वाटतो म्हणून मी त्याला त्याच्या आईला धन्यता दिलेली कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा एवढंच नाही तर तुकोबराय पुन्हा तुम्हाला काय वाटतं तर त्या ठिकाणी अहो तुम्ही सात्विक म्हणतात हित म्हणता पण हित म्हणजे काय मुलगा सात्विक म्हणजे काय तर महाराजांनी त्या हिताचं सात्विकपणाचं उत्तर 3ऱ्या कडव्यात दिलंय मुलगा सात्विक असणं हित कळणं म्हणजे काय गीता भागवत करीती श्रवण ज्याला हित कळालंय ना त्याला गीता कळते त्याला भागवत कळतं त्याला रामायण कळतं त्याला ग्रंथ कळतात त्याला संत पंथ त्या ठिकाणी त्याला कळल्या जातं त्यालाच म्हणतात हित कळतं म्हणून गीता आणि भागवत करीती श्रवण त्या ठिकाणी असणार पुन्हा सात्विकतेचे पुन्हा काय लक्षणे अखंड चिंतन विठोबाचे हा माणूस खूप हरिभक्त आहे सात्विक आहे कशावरून त्याचं चिंतन चालू आहे त्याच्यावरून अखंड चिंतन विठोबाचे
मग महाराज पुन्हा काय म्हणायचं? महाराज म्हणले याच्यापेक्षा दुसरं काय म्हणणार आहे? एवढे असणारे जगद्गुरु तुकोबाऱ्या कोणाला न मानणारे, देवा माझं करायचं ते सुख कर पण मी कोणाला संत म्हणणार नाही असा असणारा जगद्गुरु तुकोबारायांचा बाणा पण तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायामध्ये रोखोक संत जर कोणते झाले असेल तर ते म्हणजे तुकोबाराय. महाराजांनी कोणाचीच भीड भाड पाहिलेली नाही. भीड भाड तुका म्हणे साना थोर, असे डायरेक्ट बोलणारे वारकरी संप्रदायाचे तडक फडक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पण त्या ठिकाणी असणारे इथं म्हणतात मला त्यांची सेवा घडो, असा अभंगाचा सरळ अर्थ आपल्या पुढे ठेवलेला आहे. म्हणजे हा ठळक बातम्या झाल्या. विस्तारपूर्वक बघू 1-2 वाजेपर्यंत. अगदी आपल्या अल्प वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. हे कथा सौरला नाही आनंदी महाराजाची. आता 10 वाजत आलेत, 9:45. अगदी 11 वाजे म्हणजे करायच्या अगोदर त्या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा आजचं कीर्तन नैमित्तिक आहे. सज्जनांना नैमित्तिक म्हणजे त्या ठिकाणी 4 प्रकारचे कर्म आहेत ना, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. तर त्यातलं हे नैमित्तिक कीर्तन म्हणजे काही निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेला हा कार्यक्रम अशा पद्धतीनं असणार. त्या ठिकाणी चिरंजीव माऊली आहे का नाही, ओजस पुन्हा नाव, आणि त्याला आपण ठेवलेलं नाव काय? माऊली. आजोबाच्या आवडीचं नाव माऊली, आणि मग इकडचं वडिलाच्या आवडीचं नाव ओजस, तेजस आहे का नाही. पण मला माऊली बरं वाटायलंय म्हणायला. असं माऊली ओजस त्या ठिकाणी असणारे गजाननराव केकान. तर या असणाऱ्या मुलांचा प्रथम वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आहे. आणि त्या निमित्ताने त्याचे पालक त्या ठिकाणी असणारे वडील पिताश्री गजाननराव, त्यांचं सगळं असणारं कुटुंब, हे सगळं केकान कुटुंब यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मुलाचे त्या ठिकाणी आजोबा आपले प्रकाशराव सानप जहा चिंचोलीकर, त्यांनी मला या महाराज आणि हरिभक्तपरायण प्रकाश भाऊ सानप यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्या सर्व भाग्यवानांचं मला दर्शन करण्याचा योग या ठिकाणी घडलेला आहे. तर त्या ठिकाणी इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. आपल्या या गावाला उमरज देशमुख आहे का नाही. तर इथं पुरातन असणारं त्या ठिकाणी नरसिंहाचं मंदिर आहे, नरसिंहाचं देवस्थान आहे. नरसिंहाचं देवस्थान सगळीकडे कुठे जास्त नाहीये, पण जिथं आहे तिथं जागृत आहे. तर नरसिंह भगवंताचा अवतारच तसा आहे, तो जागृत अवतार आहे. तो त्या ठिकाणी अत्यंत आवेशाने झालेला अवतार आहे. भक्तारा के पायापासून दुर्जनाशी संवारी, एवढा आवेशाने झालेला आहे. आणि तो अवतार झाल्यानंतर तो बराच वेळ त्या ठिकाणी क्रोधायमानच होता. केवळ आणि केवळ भक्तावर, भक्तांचं रक्षण आणि तत्काळ दुर्जनाचा संवार. म्हणजे भक्त असणाऱ्या प्रल्हादाचं रक्षण आणि हिरण्यकश्यपाचा तत्काळ संवार लगेच त्या ठिकाणी असणार. म्हणजे ऑपरेशन करण्याकरता झालेला अवतार म्हणजे नरसिंह भगवंत. म्हणून आमच्या घनसंगीला, आमच्या गावाजवळच नरसिंह घनसंगीला नरसिंह भगवंत जागृत देवस्थान. तिकडे खाली परभणीला पण पोखरीला नरसिंह भगवंत महिना बाळू महाराज जागृत देवस्थान. असं त्या ठिकाणी असणारं. इथं मंदिरामध्ये गेल्यानंतर हिमाळपंथी मंदिर, अगदी जुनं पुरातन, गावकऱ्यांनी अगदी 40 फूट तो कळस त्या ठिकाणी चढवला. तिथला जुना बारो पाहिला. महाराज त्या ठिकाणी असणारे जिथं जागृत आहे तिथं दर्शनाला गेल्यानंतर अंगावर शहारे येतात. समजून घ्यायचं हे जागृत देवस्थान आहे. विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजून भजन करा.